माता की जय। आप उधर ही करो, कोई इस पे मत आओ। यहाँ आएंगे तो केस हो जाएगी, यहाँ हम लेंगे केस, आप मत लो। यहाँ हम है आपके लिए। अजून एक गोष्ट म्हणजे 26 जुलैला तिरंगा मार्च असणार आहे। इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिद्धिविनायकाच्या चौकापर्यंत आपण सगळे या सेम असंच, नो पॉलिटिकल फ्लॅग्स, नो पॉलिटिकल बॅनर्स, ओनली अँड ओनली तिरंगा। देशभक्तीसाठी आपण पुढे निघालेलो आहोत। तुम्ही पोस्टर दाखवा, सगळे कॅमेऱ्याला पोस्टर दाखवा। अभिजित आहे, अभिजितला व्हिडिओ कॉल येतो दीपकेला दाखवायला। व्हिडिओ कॉल होतोय। झाडावर चढले कोण? अरे अभिजित, ऐकू येतोय माझा आवाज? एक मिनिट, मी प्रयत्न करतो। आपल्या सोबत अभिजित दिपके आहेत फोनवर, तिथून जंतर मंतरवरनं। अभिजित, इथे दिल्ली एवढाच मोठा क्राऊड तरुणांचा आलेला आहे, तुम्ही काही सगळ्यांशी बोलणार का? हा अभिजित, बोला बोला, तुमचा आवाज येतोय। मुंबईमध्ये जेवढी लोक जमा झालेली आहेत त्यांना मला खूप खूप धन्यवाद आणि माझा विशेष धन्यवाद उद्धव सरांना आणि आदित्य सरांना, जे पहिल्या दिवसापासून काँग्रेस जनता पार्टी असो, सोनम असो किंवा जय देश भारतीय स्टुडंट असो, त्यांच्या सोबत उभा राहिलेले आहेत। आणि उद्धव सर सारखे म्हणतात की हा देशाचा मुद्दा आहे, हा युवकांचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी स्टुडंट सोबत उभा राहू। तर उद्धव सरांचाही माझा खूप खूप धन्यवाद। आणि मुंबईतल्या लोकांना मला खूप मोठा अपडेट आहे। आज मीटिंग झालेली आहे जेपी नड्डा सोबत आणि मीटिंग खूपच पॉझिटिव्ह होती, जिथे त्यांनी आपल्या 3 डिमांड्स ऑलमोस्ट स्वीकार केले आहेत। दे हॅव अग्रीड टू ऑलमोस्ट 2 आउट ऑफ 3 डिमांड्स। कॉम्पन्सेशन टू द विक्टिम्स फॅमिली आणि जे केसेस दिल्ली असो, मुंबई असो, देशभरात कुठेही प्रोटेस्टर्सच्या अगेन्स्ट लावण्यात येत आहेत, ते केसेस मागे घेतले जातील आणि सरकारने धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर विचार करू असेही सुद्धा सांगितलं आहे। येस अभिजित।